बुलढाणा जिल्ह्यातील 2 शेतकरी तरुणांनी आपलं लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या बातम्या आज सर्वत्र वाचायला मिळाल्या. अतिशय वाईट वाटलं. शेती उजाड होताना आयुष्यसुद्धा कसं उजाड होतं याचं या 2 आत्महत्या हे एक उदाहरण आहे. अपेक्षा काय शेतकऱ्याच्या मुलांची की आपण तरुण झाल्यानंतर आपलं लग्न व्हावं, इतकी अपेक्षासुद्धा शेती पूर्ण करू शकत नाही. मला जुने मराठी चित्रपट आठवले की या जुन्या मराठी चित्रपटांमध्ये दुपारच्या वेळी शेतकरी शेतामध्ये काम करतोय आणि त्याची कारभारीण, त्याची बायको भाकरी घेऊन त्या शेतामध्ये येते आणि त्या पिकामध्ये त्यांचं एखादं रोमॅन्टिक गाणं चित्रित होतं. असे ते जुने मराठी चित्रपट मला आठवले. आज तो आनंद तर शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये नाहीच आहे. पण 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर आता आयुष्यसुद्धा नापीक व्हायची वेळ आलेली आहे. ह्या 2 आत्महत्या हे त्याचंच एक प्रतीक आहे. हे आजाराचं लक्षण आहे. खरा आजार हा शेती आणि शेतीचे प्रश्न आहे. 2017 साली माझे मित्र विठ्ठलराव शेवाळे आणि आम्ही अकोले संगमनेर तालुक्यातील 45 गावांमध्ये जाऊन किती शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न झाली नाहीत याचा शोध घेतला होता. तर आम्हाला साडलं होतं की 45 गावांमध्ये 750 तरुण लग्न न झालेले आढळले होते. त्यातल्या बहुतेक मुलांचं वय हे 30 वर्षाच्या आसपास गेलं होतं. आज मला सांगा, 9 वर्षानंतर ही संख्या अधिकच वाढली असण्याची शक्यता आहे. आजच्या या घटनेनं या प्रश्नाचं गांभीर्य अधिकच अधोरेखित केलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा झाली. सोलापूरमध्ये काही लग्नावर तरुणांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाची टिंगल अनेकांनी उडवली. पण का शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही आहेत? मला याचे जे 2-3 महत्त्वाचे पैलू आहेत ते आपल्यासमोर मांडावेसे वाटतात की जे प्रत्यक्ष पाहणीनंतर माझ्या लक्षात आले. किंवा मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि त्यामुळे मुलींना मागणी वाढलेली आहे. त्याच्यामधून बालविवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे की चांगली मुलगी दिसली की मग तिच्या मागे तिने लग्न करावं म्हणून त्या गावातील किंवा नात्यातले लोक दडपण आणतात आणि त्याच्यातून बालविवाहाचं प्रमाण पण वाढतं. हा एक त्यातला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शेतकरी कुटुंबात जायला मुली उत्सुक नाहीत. याच्याबद्दल मुलींवर बऱ्याचदा टीका केली जाते, परंतु मी त्या मुलींना समजावून घेतो. त्या मुलीनं माहेरी जे दुःख पाहिलेलं आहे, सकाळी उठल्यापासून शेणखूर काढण्यापासून रात्री गाईचं दूध काढण्यापर्यंत आई आणि बापाचे जे काही हाल ती मुलगी बघते, तेव्हा तिच्या असं लक्षात येतं. आणि जो तणाव, आर्थिक तणाव सातत्यानं तिनं जो अनुभवलेला असतो, जे माहेरी भोगलं ते सासरी भोगायचं का असा तिचा प्रश्न अजिबात चुकीचा नाही आहे. आणि याच्यामधून जर सुटका करण्याची संधी तिला मिळाल्यानंतर ती मुलगी शेतकरी कुटुंब निवडत नाही. ती म्हणते पतसंस्थेतला शिपाई असला तरी चालेल, पण मला शेतकरी नवरा नको. याच्यामध्ये मुलींवर टीका करण्यापेक्षा आपण त्या मुलींचं मानस समजून घेतलं पाहिजे आणि शेतीमधलं जे दुःख आहे हे दुःखच पुन्हा त्या मुलीच्या बोलण्यातून अधोरेखित होते. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा, शहरी आणि ग्रामीण भागातली जी दरी आहे ह्या दरीच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. आता मुली शिकलेल्या आहेत, त्या 12वी झालेल्या आहेत, ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. त्या मुलीला असं वाटतं की मी खेड्यात जाऊन काय करणार आहे, शहरामध्ये गेले तर मला कुठेतरी नोकरी मिळेल, कुठेतरी मी काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल. तिला असं दिसतं की आज या खेड्यामधला दवाखानासुद्धा नीट चालत नाही आहे. जर शहरामध्ये गेले तर माझ्या मुलाला चांगला दवाखाना मिळेल, माझ्या मुलाला चांगली शाळा मिळेल, बागा असतील, मॉल्समध्ये जाता येईल, नाट्यगृह, सिनेमागृह. म्हणजे आपल्याकडे शहरी भाग ज्या पद्धतीनं फुलवला गेलेला आहे आणि ग्रामीण भाग ज्या प्रकारचा उजाड होतो आहे, आज 55% नागरीकरण महाराष्ट्राचं केलेलं आहे आणि सरकारसुद्धा पूर्ण लक्ष शहरांच्या विकासाकडे केंद्रित करते.
अशा वेळी या फुलणाऱ्या शहरांच्या मध्येच माझं जीवन फुलावं असं जर त्या मुलीला वाटत असेल तर त्याच्यामध्ये दोष जर द्यायचा असेल तो ग्रामीण आणि शहरी या भागामध्ये भेदभाव करणाऱ्या सरकारला दिला पाहिजे, सरकारी धोरणांना दिलं पाहिजे. त्या मुलीला तो दोष देता कामा नये. आणि तिसरा वेगळा मुद्दा मला असं वाटतो की हे फक्त शेतकऱ्याबद्दलचं नाही आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांच्या जातीमध्ये सुद्धा त्यांना मुली मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याला ग्रामीण भागामध्ये चांगला नफा मिळत असेल तर त्याच्या निम्मा नफा मिळवणाऱ्या शहरी भागातल्या व्यक्तीला मुली निवडतात. त्यामुळे हा प्रश्न फक्त त्या मुलापुरता न घेतात शहरी आणि ग्रामीण या पर्स्पेक्टिव्हवर सुद्धा बघितलं पाहिजे असं मला या निमित्ताने मांडावं असं वाटतं. तेव्हा शेतीचा प्रश्न सोडवणं आणि शहरी शेती नफ्यात आणणं हेच या प्रश्नाचं दीर्घकालीन उत्तर आहे. आणि म्हणून हा प्रश्न आपण किती डोळ्यात पाणी आणून मांडला तरी त्याची उत्तरं मात्र दीर्घकालीन आहेत. तुम्हाला ग्रामीण आणि शहरी भागातलं अंतर कमी करावं लागेल. ज्या शहरी भागातल्या सुविधा आहेत त्या ग्रामीण भागात निर्माण कराव्या लागतील. शेती तुम्हाला फायद्यामध्ये आणावी लागेल. शेतीमध्ये जेव्हा खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल, शेतीमधला तणाव दूर होईल, शेती नैसर्गिक संकटापासून जेव्हा बचावणारी शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी तयार होईल त्याच वेळी मुली कदाचित शेतीमध्ये पुन्हा जाण्याचा विचार करतील आणि मुलींना करिअरच्या किंवा त्यांच्या मुलांच्यासाठीच्या ज्या काही सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती ग्रामीण भागात मिळतील. तेव्हाच हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. पण मला एक तात्पुरता उपाय वाटतो की तो तात्पुरताच म्हणतो की मी या ज्या एकल महिलांवर काम करतो, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, त्यांची संख्या आज महाराष्ट्रामध्ये 75 लाखाच्या आसपास जवळपास पोहोचलेली आहे. त्याच्यामधल्या 30% महिला किमान या 40-45 वर्षाच्या आतमधल्या आहेत. मला असं वाटतं की या महिलांना आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्यासाठी आपण सगळ्यांनी जर आग्रह केला आणि शेतकरी तरुणांनी जर अशा पद्धतीनं या मुलींना स्वीकारण्याची जर तयारी दाखवली तर मला असं वाटतं की याच्यामधून या पुनर्विवाहाच्या चळवळीला तर गती मिळेलच, त्या मुलींना एक नवं घर मिळेल आणि या मुलांनासुद्धा यांचे नवे संसार सुरू होऊ शकतील असं मला या निमित्ताने सुचवावंसं वाटतं. पण याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. बऱ्याचदा आपल्यापेक्षा वयानं जास्त असणाऱ्या मुलीशी किंवा महिलेशी मुलं लग्न करायला तयार होत नाही. आपला जो पुरुषप्रधान दृष्टिकोन आहे की माझी बायको माझ्यापेक्षा उंचीने कमी पाहिजे, वयाने कमी पाहिजे आणि शिक्षणाने कमी पाहिजे, हा दृष्टिकोन सोडण्याची गरज आहे. दुसरं, जात ही गोष्ट सोडायची गरज आहे की तुम्हाला कुठल्याही जातीची मुलगी स्वीकारण्याची आपण तयारी दाखवली पाहिजे. आणि तिसरा भाग मला जो वाटतो तो जास्त महत्त्वाचा की बऱ्याचदा या महिलांना मुलं असतात, कारण बालविवाहाची प्रथा असल्यामुळे लवकर लग्न झालं तरी त्या महिलांना मुलं असतात. तर जर तरुणांनी त्या मुलांसह या महिलांचा स्वीकार केला तरच त्या लग्न करतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं की आयुष्यात नवरा गेल्यानंतर ती मुलं हीच त्यांच्या दृष्टीने सर्वस्व आहेत आणि मग तू त्या मुलांना माहेरी सोडून येईन मग लग्न कर. मग अशा वेळी मला संताप येतो की मग तुम्हाला फक्त मोलकरीण पाहिजे का? त्या मुलांसह स्वीकारण्याची तयारी जर मुलांनी दाखवली तर मला असं वाटतं की शेतकरी कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि अनेक गावातल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीने आपण जर अशा पद्धतीने वधूवर मेळावे जर ग्रामीण भागामध्ये आयोजित केले तर याच्यामधून कदाचित काही महिलांचे आणि शेतकरी तरुणांचे पुनर्विवाह होऊ शकतील. पण मला असं वाटतं की तरुण मुलांनी आता डिप्रेशनमध्ये जाणं किंवा असं टोकाचं पाऊल उचलणं हे करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या 4 लाख आत्महत्या झाल्या आहेत. आजपर्यंत वडिलांना माझं लग्न कसं करता येईल किंवा वडिलांवर माझ्या लग्नाचा ताण त्यांना सोसणार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक मुलींनीसुद्धा आत्महत्या केल्या आहेत. आणि आजच्या या 2 बातम्यांनी अत्यंत विषण्णता वाटते आहे. देशातलं राजकारण, समाजकारण आणि ज्या प्रकारच्या अत्यंत अशा चर्चा सगळीकडे चालू असताना शेतकऱ्याचं आयुष्य कोणत्या टोकावर येऊन थांबलेलं आहे हे आज आपण या आत्महत्येच्या निमित्ताने बघतो आहे. ही केवळ लक्षणं आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब किती दुःखामध्ये जगतो आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्या, त्यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या वंशाचा पूर्ण विच्छेद झालेला तुम्हाला बघायचा आहे का? असा संतापून प्रश्न या व्यवस्थेला या निमित्तानं विचारावा वाटतो.